शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 19 मधील माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले। गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जातो। यावर्षीही मोठ्या उत्साहात हा उपक्रम राबवण्यात आला। 5000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर व महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे, ज्येष्ठ नेते विलास जोशी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचे विशेष कौतुक केले। तर विकास रेपाळे व नम्रता भोसले जाधव यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिकांनी मायेचं छत्र नेहमी आमच्या दोघांवर व शिवसेनेवर कायम ठेवले आहे। याच माध्यमातून सातत्याने आम्ही उपक्रम राबवत असतो व याही पुढे असेच उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली। तर खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की ज्येष्ठ नागरिकांचा सदैव शिवसेना पक्षाला तसेच पक्षातील कार्यकर्ते नगरसेवकांना पाठिंबा असतो। त्यांच्या पाठबळामुळे शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येत आहेत। त्यांचं प्रेम कायम शिवसेना पक्षांवर व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कायम राहील। मी दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतो, विशेष करून या ज्येष्ठ नागरिकांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो। तर आपलं प्रेम माझ्यावर, शिवसेना पक्षांवर तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी कायम असू द्या अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली। व तसेच माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रताताई भोसले जाधव यांनी केलेल्या या उपक्रमाचे खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक केले आहे। आमचे या विभागातील माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या वतीने गेली 15 वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो। त्या निमित्ताने एक गेट टुगेदर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी असतं आणि त्या गेट टुगेदरमध्ये पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता एक छत्रीसुद्धा एक प्रेमाची भेट म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते। ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे। कायम आपल्यावर मायेचं छत्र, एक संस्काराचं छत्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन विकास रेपाळे आणि नम्रता भोसले या ठिकाणी करत असतात। मी त्यांचं प्रथम या ठिकाणी कौतुक करतो आणि या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो। मला वाटतं सलग 15 वर्ष आमच्या प्रभागामध्ये ज्येष्ठांना छत्री वाटपचा कार्यक्रम हा माझ्या आणि माझ्या सहकारी नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येतो। ज्येष्ठ नागरिकांनी कायमच एक मायेचं छत्र आमच्या दोघांवरती, शिवसेनेवरती कायमच ठेवलेलं आहे आणि माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागामध्ये कायमच आम्ही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांकरता विविध उपक्रम साजरे करत असतो। हा त्या उपक्रमाचा एक भाग आहे। आज ज्येष्ठांना आम्ही जवळजवळ 2-1 हजार नागरिकांना इथे या ठिकाणी छत्री वाटप करतोय। अशा टोटल 5-1 हजार छत्र्या ह्या आमच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहेत। नागरिकांनी कायमच आमच्यावरती जे एक मायेचं छत्र हे केलं, त्याचा एक आपण म्हणतो की एक उतराई होण्यासाठी त्यांना एक छत्रीरूपी हे छत्र देण्याचा एक आमचा एक प्रयत्न आहे। हा एक जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न आहे, कारण हे ज्येष्ठ नागरिक कायमच आमच्या कुटुंबाचा एक भाग राहिलेले आहेत। हा ज्येष्ठांसाठीचा हा कार्यक्रम हा निरंतर असाच पुढे देखील सुरू राहील। मला असं वाटतं सातत्याने नागरिकांचा छत्री वाटप हा कार्यक्रम आम्ही करतोय। तुम्हाला सांगते की प्रत्येक गोष्ट करताना समाजासाठी जेव्हा नवीन गोष्टी चालू करतो त्यावेळेला जितकी कौतुकाची थाप पडते ना तितकेच आपल्याला म्हणजे नावं पण ठेवली जातात। बऱ्याच जणांचे 2 विचार होते
प्रत्येकाला वाटायचं अरे हे काय छत्र्या काय कोणी घेऊ शकत नाही का, अशा पद्धतीचे ज्या वेळेला विचार आल्यानंतर असं वाटलं की खरंच आपण छत्र्या नाही मिळत आहेत म्हणून देतोय का, तर तसं नव्हतं. त्याच्या मागची काही जी भावना होती ना ती खूप वेगळी होती. ज्येष्ठ नागरिक काय असतं माहिती का, ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त झालेले असतात आणि त्यांना असं आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतात की काही ना काहीतरी आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी आणावं. आयुष्यभर त्यांनी मुलाबाळांसाठी केलेलं असतं आणि मला असं वाटतं आम्ही ह्या संपूर्ण ज्येष्ठ नागरिक जेवढे आहेत त्यांची मुलंच आहोत. कारण अगदी मुलांप्रमाणेच आम्हाला त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलंय. 2012 पासून आम्ही पहिल्यांदा निवडून आलो नव्हे तर मला असं वाटतं 2007च्या विकास रेपाळे साहेबांच्या पहिल्या इलेक्शनला देखील बरेचसे ज्येष्ठ नागरिक जे आज ज्येष्ठ म्हणून आहेत ते यंग म्हणून त्या ठिकाणी होते काम करत आणि मला कधीच हे ज्येष्ठ नाही वाटले. आजही मला असं वाटतं निवडणुका तोंडावर आल्यात. तुम्ही बघाल निवडणुका आल्यानंतर हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आम्ही प्रचाराला जायच्या आधी त्या बिल्डिंगमध्ये जाऊन आमच्याबद्दल सांगून असतात. जे जमेल जसं जमेल तसं. आता मला असं वाटतं एवढी जी पब्लिक तुम्ही बघितली संपूर्ण प्रभाग क्रमांक 19 मधले ज्येष्ठ नागरिक आहेत. कोणीही तुम्हाला एकही या प्रभागाच्या बाहेरचं दिसणार नाही आणि हे प्रत्येक जण त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ फ्री असतात, खाली बसलेले असतात. पण नुसते निवळ बसलेले नसतात तर ते जे काय विचारांची देवाणघेवाण करत असतात. आपली जी काही छोटी मोठी कामं आहेत, शिवसेनेची जी कामं आहेत ती त्यांच्या घरापर्यंत पोचवत असतात. कारण ज्येष्ठांचं काम, आई वडिलांचं काम संस्कार देण्याचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असतं. त्याच पद्धतीचे हे संस्कार आहेत आमचे आणि हे देण्याचं काम हे कायमस्वरूपी करत असतात समाजाला आणि सगळ्या गोष्टीला. मी खूप स्वतःला सौभाग्यवती आणि मला असं वाटतं भाग्यवान समजते की आम्ही शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहोत. कारण आमच्या पक्षामध्ये बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी कायमस्वरूपी ज्येष्ठांना एक वेगळं स्थान दिलेलं आहे आणि मला असं वाटतं कदाचित त्यांची श्रद्धांजली, त्यांना श्रद्धांजली म्हणूनच का की आम्ही हे दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम करतो. आणि आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, आमचे नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील कायमस्वरूपी आम्हाला एकच सांगितलंय की ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही समाजासाठी देणं म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तर तुम्ही स्वतःच्या साठी काही मोठे नाही आहात, तुम्ही लोकांसाठी लोकप्रतिनिधी झालेले आहात. त्याच्यामुळे समाजासाठी देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ज्येष्ठांसाठी छत्री वाटपशिवाय अजून मोठं काय असावं. तर एक छोटी आमची एक मला असं वाटतं एक आमचा आशीर्वाद आम्ही त्यांच्याकडून घेतो आणि ही छत्री देतो. हे एवढाच स्वार्थ आहे आमचा ह्याच्यात आणि म्हणून हा दरवर्षीचा कार्यक्रम. यावर्षी तुम्हाला बघितली असेल तर थोडी वेगळी छत्री आहे. ज्येष्ठ नागरिक ही छत्री वापरतात. मी तुम्हाला सांगते ह्या छत्र्या कुठेही कधी गावाला वगैरे जात नाहीत. ह्या छत्र्या संपूर्ण वर्षभर अगदी, कारण तुम्हाला माहिती उन्हाळा देखील कडक असतो आजकाल, त्यामुळे उन्हाळ्यात देखील ह्या छत्र्या वापरल्या जातात. आणि पावसाळा सुरू झाल्यापासून अगदी वाट बघत होते की छत्री वाटप कधी होतंय, म्हणजे आपल्याला नवीन आता छत्री मिळणार. कारण छत्री विकत घेण्याची ज्येष्ठ नागरिकांची इकडे पद्धतच नाहीये प्रभाग क्रमांक 19 मध्ये. त्यांना सवय आहे की बाबा आम्ही मुलं आहोत त्यांची, की दरवर्षीप्रमाणे आपली पोरं आपल्याला छत्री देणार आणि त्या पद्धतीने हे छत्री वाटप करतो आम्ही. अगदी आम्ही दिवाळीत देखील मला असं वाटतं की पणत्या असू दे, दिवाळीचा फराळ असू दे, पणत्या प्रत्येक जण आता दिवाळी एवढ्या मोठ्या स्वरूपात करतात, कपडे घेतात मॉलमधून, तर पणत्या आणू शकतात. परंतु एक आमची शिवसेनेची भेट एक वेगळी फिलिंग असते प्रत्येकाला की अरे ही माझी छत्री आहे, ही माझी पणती आहे, हे दाखवण्याचं एक त्यांचं हे आहे. आणि ही छत्री नाही, हा त्यांचा स्वाभिमान आहे. हे नेहमी स्वाभिमानाने ती छत्री उघडतात आणि वापरतात. अगदी बाजारात असू दे, कुठेही गेले, गावाला गेले इकडून, तरी ती छत्री घेऊन जातात दाखवायला की ही छत्री आम्हाला आमच्या शिवसेनेने दिलेली आहे. आणि हे शिवसेनेचे एक प्रतीक आणि सर्व कुठे ना कुठेतरी मनापासून एक शिवसेना ही आदर हे जपतात आणि म्हणून ही छत्री वाटप आहे. बाकी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याचे उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगर विकास विभागातून 5 कोटींचा निधी देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाअंतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलद गतीने व्हावी यासाठी नगर विकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास 5 कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली. ठाणे महापालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचा आज ठाण्यातील लोकमान्य नगरमधील कोरस आरोग्य केंद्रात शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर कारखानीस, आदित्य बिर्ला फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लबचे महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्याचे निदान लवकर झाले तर त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांशी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी या प्रसंगी केले. माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून पुढील 3 महिन्यात 5 लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल असे यावेळी जाहीर केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी HPV लस, मधुमेह तसेच हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद याचा अंतर्भाव या शिबिरात करण्यात येणार आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मेमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबवण्यात येईल असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी सांगितले. संधी आता महिलांना मिळणार आहे, त्यामुळे अनेक तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. ज्या महागड्या तपासणी आहेत त्या आपल्या इकडनं केली जाणार. खरं म्हणजे एक अभियान सुरू केलंय महापालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी महिला अभियान. लाडक्या बहिणी आपल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, त्याचबरोबर हिमोग्लोबिन तपासणी, या सगळ्या तपासण्या ज्या आहेत या तपासण्या ऍडव्हान्स सोनोग्राफी असेल, ऍडव्हान्स जी काही इक्विपमेंट आहेत याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या होतील आणि तपासण्या झाल्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल, अर्ली डायग्नोसिस, लवकर डायग्नोसिस होईल. म्हणजे नुसतं आपण तपासण्या करणं, प्रिव्हेंटिव्ह ह्याच्यावर जे मेजर आहे ते देखील आपण घेतोय. म्हणून आजार होऊ नये यासाठी सगळ्यात ती जी HPVची जी वॅक्सिन आहे ती देखील दिल्यामुळे हे आजार थांबवण्यासाठी देखील मदत होईल आणि अर्ली डिटेक्शनमुळे ट्रीटमेंट करणं सोपं होईल आणि या आमच्या लाडक्या बहिणी या आजारातून मुक्त होतील, निरोगी होतील. कारण शेवटी या सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत आपापल्या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही शासनाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी देखील आम्ही एक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 कोटी महिलांनी फायदा घेतला होता.
आता देखील या सगळ्या अभियानामध्ये 3 महिन्यामध्ये 5 लाख महिला ज्या आहेत याचा लाभ घेतील आणि त्यांना जे काही होणारे दुर्धर आजार आहेत यापासून त्यांचा बचाव होईल. आणि म्हणून मी त्यांना आजच्या या अभियानाला मनापासून शुभेच्छा देतो. ठाण्यात मंगळवारी पाणी नाही. शहाड येथील जल उंदंचन केंद्रावर दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कामांसाठी मंगळवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. शहाड येथील उंदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम आणि जलवाहिनीची गळती बंद करण्याची कामे महावितरण कंपनीकडून केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने घोडबंद रोड, पातलीपाडा, बाळकुंभ, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या ठिकाणाचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इंटरनेटी, जॉन्सन कारागृह परिसर, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्रा येथील काही भागात मंगळवारी रात्री 9 ते बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील. महापालिकेने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. तसेच पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ विना अडथळा. आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नांवर मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश. लाडपागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात निदर्शनास आणले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अंमलबजावणी करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आमदार संजय केळकर यांनी सांगितले की लाडपागे अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाल्यानंतर सुमारे 50,000 सफाई कामगारांना लाभ मिळणार आहे. पण अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांना दुर्लक्षित केले जाते. याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढणार का असा प्रश्न श्री केळकर यांनी उपस्थित केला. लाडपागे अहवालानुसार केवळ सफाई कामगारच नव्हे तर जे घाणीत काम करतात अशा सर्व कामगारांना लाभ मिळायला हवा. या पार्श्वभूमीवर फायलेरिया विभागातील कामगारांनाही याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी श्री केळकर यांनी केली. सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याबाबतही अनेक ठिकाणी चालढकल होत असून राज्य शासन याबाबत स्पष्ट निर्देश देणार आहे का असा प्रश्न श्री केळकर यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधितांना परिपत्रक पाठवण्यात आल्याचे सांगितले. श्री केळकर यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली असून सफाई कामगारांच्या लाभाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच या कामगारांच्या घरांबाबत देखील लवकरच बैठक घेऊन घरे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे मंत्री श्री शिरसाट यांनी सांगितले. मी त्याला धन्यवाद देतो. या सफाई कामगाराचा प्रश्न सफाई कामगार आरोग्य दूत आहे. या गेल्या वर्षभरापासून लाडपागे समितीची अंमलबजावणी होत नव्हती. कोर्टामध्ये हे सगळं गेलं होतं. परंतु जो घाणीत काम करतो त्याला वारसा हक्क मिळणार अशा प्रकारचा निर्णय मिळाला आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामधले 50,000च्या वर सफाई कामगारांचा त्याचा उपयोग झाला. मी त्याच्यामध्ये बऱ्याच वेळाला फॉलोअप करत होतो. अध्यक्ष महोदय, माझा आता 2च स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना की आज जरी त्यांना वारसा हक्क मिळालेला असला, मृत किंवा जे निवृत्त झालेले आहेत, तरी देखील अनेक महापालिका आणि नगरपालिकेच्या लोकांचे मला फोन येतात सफाई कामगारांचे. लातूर असेल, नांदेड असेल, अनेक नावं सांगू शकतो. त्या कमिशनरशी देखील मी बोललेलो आहे. पण हे सफाई कामगारांना हे दरवाजात सुद्धा उभे करत नाहीत आणि त्यांना आता तुमचं नाहीये, तुम्हाला काही मिळणार नाहीये. त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण स्पष्ट त्यांना निर्देश देणार का पुन्हा एकदा, कारण मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी 2दा सांगितलं सभागृहामध्ये, तरी देखील त्याची अंमलबजावणी करायला की आस्थापना जे खातं आहे त्या ठिकाणी ते टाळाटाळ करते आणि सफाई कामगार अजून रस्त्यावरच आहे. त्याच्यामुळे आपण परिपत्रक काढून निर्देश देणार का हे नंबर 1.
आणि दुसरा अध्यक्ष महोदय, या लाडपागे समितीच्या निमित्ताने फायरिया खात्यामध्ये सुद्धा जे काम करणारे ते देखील कचऱ्यातच काम करतात, घाणीत काम करतात. तर त्या कामगारांना देखील मिळण्याच्या संबंधी शासनाने निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे. त्यासंबंधी मंत्री महोदयांनी सांगावं. आणि हक्काच्या घराच्या संबंधी देखील हक्काची घरं देत नाहीत. हक्काची घरं जी आहेत ती त्यांना देण्याचा निर्णय झालेला असला तरी देखील त्यांना ज्याला म्हणता येईल की क्वार्टर, की जे नोकरीमध्ये असतील तोपर्यंतच त्यांना ही क्वार्टर दिली जाईल, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाणे महापालिकेमध्ये देखील वेगवेगळ्या वेळेला घेण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधात देखील स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे की आपण देणार का. झालं ते उत्तर. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये मागे जी लाडपागे समिती निर्माण केली होती त्याच्या एक याचिका हायकोर्टात होती. 8 फेब्रुवारीला त्या हायकोर्टाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. आम्ही त्याचा पाठपुरावा करून 8 फेब्रुवारीला हायकोर्टाचा निर्णय झाल्याबरोबर 9 फेब्रुवारीला आम्ही आमचे परिपत्रक काढून सर्व महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल यांना आदेशित केलेले की तातडीने लाडपागे समितीच्या अहवाल जो आलेला त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू करा. तरी काही ठिकाणी आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आम्हाला आणखी पूर्ण आदेशच आले नाहीत. आम्ही त्या आदेशाचं आणखी आम्हाला स्पष्टीकरण नाही, असे काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जे उडीचे उत्तर दिले त्याची आम्ही दखल घेतली आहे. त्यांच्यावर सरकार निश्चित कारवाई करेल. जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना घर असणं हे आवश्यक आहे. म्हणून नगर विकासातर्फे सुद्धा श्रम साफल्य या योजनेखाली आम्ही घराची तरतूद सुद्धा करतोय. अनेक महानगरपालिकेला तसे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत की आपण पहिल्या कर्मचारी हा बेस धरून त्यांच्यासाठी जे काही भूखंड असेल ते राखीव करून त्या ठिकाणी घराची उपलब्धता किंवा त्यांना देण्याचा प्रयत्न करावा, सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी आता उच्चस्तरीय दादांनी जसं सांगितलं, आम्ही एक त्यांची बैठक सर्व महानगरपालिका मॅक्झिमम महानगरपालिकेचा गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांची एक बैठक आम्ही बोलून आणि दादा जसं सांगितलं त्या पद्धतीने एक बैठक घेऊन त्याच्यावर निर्देश सुद्धा देण्यात येतील.